भारतातील पहिला घटस्फोट एका मराठी महिलेने घेतला होता आणि त्यामुळेच आपल्या समाजात महिला हक्क बालविवाह विरोधात चळवळ सुरू झाली. तर ही कथा आहे डॉक्टर रुक्माबाई राऊत यांची. त्या 22 नोव्हेंबर 1864 मध्ये मुंबईत जन्मल्या. लहानपणीच वडिलांचं निधन झालं, पण आईने आणि नंतर समाजसुधारक सखाराम आर्णे यांनी त्यांना शिक्षण दिलं. पण त्यावेळी मुलींचं शिक्षण म्हणजे मोठं पाप मानलं जायचं. फक्त 11 वर्षाचा वयात त्यांचा विवाह दादाजी भिकाजी राऊत यांच्या संग लावला गेला. लग्न झालं. रुक्माबाईने पतीच्या घरी जाणं नाकारलं, कारण त्यांना शिक्षण घ्यायचं होतं. स्वप्न होतं काहीतरी मोठं करायचं. त्यामुळे 1884 मध्ये एक मोठी कोर्ट केस झाली. त्यांचा नवरा म्हणला पत्नीने माझ्या घरी यावं, पण रुक्माबाई म्हणायला मी लग्नाच्या वेळी संमती दिली नव्हती. मी बळजबरीने लग्न केलेलं मानत नाही. हा केस त्या काळात संपूर्ण भारतात चर्चेचा विषय बनला. समाज 2 भागात विभागले गेले. काही लोक म्हणले ती चुकीची आहे, तर अनेक समाजसुधारक तिच्या पाठीशी उभे राहिले. शेवटी न्यायालयाने हा खटला निकाली काढला आणि रुक्माबाई या भारतातील पहिला घटस्फोट घेणाऱ्या महिला ठरल्या. हा फक्त एक निर्णय नव्हता, तर भारतातील महिलांसाठी ऐतिहासिक पाऊल असं मानलं जातं. त्यानंतर रुक्माबाई लंडनला गेली. तिथं डॉक्टर होण्याचं शिक्षण घेतलं. परत येऊन त्यांनी भारतात महिलांची सेवा केली, रुग्णालय चालवली आणि महिलांना जागा केली. मित्रांनो, डॉक्टर रुक्माबाई यांनी आयुष्यभर समाजाला दाखवलं की स्त्रिया फक्त घरापुरत्या मर्यादित नाही. त्यांना शिक्षण, हक्क आणि स्वातंत्र्य मिळायला हवं. आज आपण जेव्हा महिला हक्क, घटस्फोट किंवा समानतेबद्दल बोलतो, तेव्हा त्यामागे एका मराठी महिलेचं मोठं योगदान आहे. डॉक्टर रुक्माबाई राऊत भारतातील पहिल्या घटस्फोट महिला आणि पहिल्या भारतीय डॉक्टरांपैकी एक आहेत.